मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाला टाळी देणार असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राज ठाकरेंना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि राज ठाकरेंनी एका मुलाखतीत आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा अगदी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। मात्र त्यानंतर शिवसेनेकडूनही राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून याबाबत सकारात्मक वक्तव्य केली जात होती। दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी केली। मात्र दरम्यानच्या काळात ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर जाऊन आले, पण एकत्र येण्याबाबत पुढे काहीच घडलं नाही। दुसरीकडे शिवसेनेकडून राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढवण्यावर भर देण्यात आला। उदय सामंत यांनी राज ठाकरेंची सातत्यानं भेट घेत आपल्या बाजूला ओढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिघांच्या विकासाच्या एक्सप्रेसमध्ये कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे असं वक्तव्य करून उत्सुकता वाढवली आहे। आता आम्ही तिघं एकत्रित आहोत। आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे। आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही। कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे। शिवसेनेकडून राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर संजय राऊतांनी तिरकस भाष्य केलंय। मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पण त्याने एक प्रस्ताव मांडला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात। आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू। फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। त्यामुळे राज ठाकरे टाळी देणार तरी कुणाला असा सस्पेन्स निर्माण झालाय। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। राज ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाचा विस्तार करून सत्तेची केंद्र ताब्यात घ्यायची आहे, तर उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी द्यायची आहे। एकनाथ शिंदेंनाही शिवसेना मजबूत करायची आहे। त्यासाठी या दोन्ही नेत्यांना राज ठाकरेंची गरज आहे। परिणामी राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। दोन्ही ठाकरे एकत्र आले, दोघांची मिळून एक ताकद मुंबईमध्ये उभी राहिली तर महापालिका जिंकताना बराच मोठा अडथळा येऊ शकतो। त्यामुळे महायुती काही करून प्रयत्न करणार की राज ठाकरे आपल्या बाजूला असावेत आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांना असं वाटतं ठाकरेंची जवळीक असल्याने की दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबईमधली एक जुनी ताकद जी आहे ती अशी एकत्र राहील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानं मिनी विधानसभेसाठीची राजकीय जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू झाले। त्याचा एक भाग म्हणून उदय सामंत शिवतीर्थावर जात आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही याचा संभ्रम निर्माण झालाय। पण एक नक्की, राज ठाकरे ज्याला राजकीय बूस्टर देणार त्याचं बळ वाढणार। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।